नमस्कार. भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहेत. आपल्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काही महत्वाच्या बाबी. आतापर्यंत जे आपण अनोखे आंदोलनं केली आणि यानंतरही जे आंदोलनं करणार आहात याच्या मागचा काय हेतू आहे आणि सविस्तर माहिती काय द्याल आपण? नमस्कार दादा, राम राम. माझं नाव चक्रधर शामराव कळणे पाटील, मुदखेड तालुक्याचं आहे. मागील इसवी सन 2023 पासून माझा लढा चालू आहे. कर्तव्यात कसूर करणाऱ्या गुरुजीच्या विरोधात मी बंड पुकारलेला आहे. आत्तापर्यंत मी प्रशासनाला 116 निवेदनं दिलेत, 4 आमरण उपोषण केलेत, शिक्षण आयुक्ताला धरणं धरले. कालच्या 2025 30 एप्रिलला मी भर उन्हामध्ये बसून उपोषण केले. स्वतःचं सरण रचून सरणावर धरणं आंदोलन केले आणि काल मागील महिन्यामध्ये भीक मागो आंदोलन पण केले. अजून या शासनाला, प्रशासनाला, अधिकार राजाला जळ फुटत नाही आणि एवढं सुद्धा होऊन त्यांना शास्ती लावली. शास्ती एका पल्ल्याचा पालकाचा न्याय नाही आहे. माझ्यावर अन्याय झाला. बिनबुडाचे आरोप लावून माझ्यावर फौजदारी गुन्हे लागू केलेले आहेत. मी शिव मॅडमला कंटाळलोय. ना इलाज असतो येणाऱ्या नवीन वर्षाचं त्यांना मी माझ्यातर्फे गिफ्ट देणार आहे. एका पल्ल्याचा, मराठा पल्ल्याच्या पालकातर्फे मी गिफ्ट देणार आहे. 2024ला मी अनोखं आंदोलन करणार आहे. मी 6 गाडवं बुक केलेले आहेत. राज्याचे शिक्षण आयुक्त माननीय श्री सचिंद्र, जिल्ह्याचे कलेक्टर साहेब राहुलजी कडिले साहेब, तसेच जिल्ह्याच्या सीओ मेघनाजी कावले मॅडम, जिल्ह्याच्या ईओ वंदना फुटाणे मॅडम आणि आमच्या तालुक्याला असणारे नवीन नवनिर्वाचित आलेल्या बीओ आहेत, गट शिक्षण अधिकारी जे प्रिया डाळे आहेत, यांच्या नावाच्या पाट्या घालून आणि कर्तव्याचे कसूरदार 6वं गाढव जे असणार ते जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक आणि कर्तव्यात कसूर असून सुद्धा त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्याचं नाव टाकून माननीय श्री वाघमारे सर यांच्या नावाच्या पाट्या यांच्या गळ्यात घालून, गाढवाच्या गळ्यात. माझा इलाज नसल्यामुळे मला हे करणं आहे. हे करणार आहे. येणाऱ्या 24 तारखेला 2026ला मी त्यांना गिफ्ट देणार आहे. माझं प्रामाणिक म्हणणं एकच आहे की बाबा मला न्याय द्या. माझ्यासोबत अन्याय का केला हे मला कळू द्या. आणि गुरुजीची शास्ती इन्क्रीमेंट बंद करणं माझा न्याय नाही. एका मराठा पल्ल्याच्या पालकावर अन्याय झाला, त्याचा कुठेतरी विचार करावा. आतापर्यंत 116 अर्ज आपण दाखल केलेत, निवेदन दाखल केलेत. ह्या मागे अजूनही तुम्हाला न्याय मिळाला नाही. 24 तारखेला जे आपण अनोखं आंदोलन ठेवलं ह्याच्या नंतरही तुम्हाला न्याय नाही मिळाला तर काय सांगणार? दादा, मी एवढं सांगतो, हे जे आंदोलन पेटलेलं आहे हे ठिणगी पेटलेलं आहे. जोपर्यंत मला न्याय भेटणार नाही तोपर्यंत मी लढे असे अनोखे आंदोलन करणार. यांना जर नाही झालं तर मी पुढली माहिती मी तेव्हा सांगेल. मात्र तुम्ही एक जवळचे संबंधित आहे, चांगले पत्रकार वाटता म्हणून मी तुम्हाला सांगतो, येणाऱ्या 26-24च्या आंदोलनाच्या नंतर जर मला न्याय भेटला नाही, मी अक्षरशः सीओ ऑफिसला सापं नेऊन सोडणार. आणि सीओ ऑफिसला सापं सोडून मी पण तिथे थांबणार. मदतीने दार बंद करून मी स्वतः थांबणार. मी दादा सगळ्याच रीतीने मी कमकत होत चाललोय. मला न्याय पाहिजे. तर याचे खरोखर चुकीचेच होते, त्यांना शास्तीच लावायची होती. तर 2023ला 2 महिने गेल्याच्या नंतर यांना शास्ती लावायला पाहिजे होती. याच्यासाठी 3 वर्षाचा काळ घालणारे अधिकारी, कर्तव्यात कसूर करणाऱ्या गुरुजीला पाठीशी खत पाणी घालणारे अधिकारी आहेत. आपण पाहिलं आमच्या माध्यमातून. खरंच सामाजिक कार्यकर्त्यांना न्याय मिळेल का? 116 निवेदन अर्ज सादर करूनही यांना अद्याप न्याय मिळालेला नाहीये. मी भाग्यशेष वार्ता नांदेड अर्धापूर येथून आनंद शिंगारे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि विशेष म्हणजे ह्या सामाजिक कार्यकर्त्याबद्दल आपलं काय मत आहे ते कमेंट करून सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.